आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वाढदिवसाचा आनंद ठरला अखेरचा। गंगापूर धरणात चौघांचा दुर्दैवी मृत्यू। नाशिक येथील गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सावरगाव तालुका नाशिक परिसरात शोककळा पसरली। ही हृदयद्रावक घटना गुरुवार दिनांक 11 दुपारी 4:30च्या सुमारास घडली। या दुर्घटनेत गणेश सुरेश गोतरणे वैसोडा, साहिल गणेश मनोहर गोतरणे वैसोडा, निखिल मच्छिंद्र गोतरणे वैसोडा आणि मयुरी पवन जाधव 21 यांचा मृत्यू झाला। मयुरी जाधव ही विवाहित असून तिला 1 वर्षाची मुलगी आहे। मयुरी ही अधिक मासानिमित्त माहेरी सावरगाव येथे आली होती। बाबाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय गंगापूर धरण परिसरात गेले होते। यावेळी मयुरी, गणेश, साहिल, निखिल आणि रुपाली रामदास धनगर हे बॅकवॉटरमध्ये आंघोळीसाठी उतरले। मात्र पाण्याच्या खोलीचा आणि तळातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चौघे खोल पाण्यात अडकले। पाण्याच्या विळख्यात सापडलेल्या चौघांची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू असताना रुपाली धनगर ही कमी खोल पाण्यात असल्याने प्रसंगावधान राखत बाहेर आली। तिने मदतीसाठी आरडाओरड केली। रुपालीच्या हाका ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले, मात्र तोपर्यंत चौघेही पाण्याखाली गेले होते। घटनास्थळी उपस्थित पोहणाऱ्यांनी पाण्यात उतरून शोध मोहीम राबविली। अथक प्रयत्नानंतर चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतदेह बाहेर येताच कुटुंबियांचा आक्रोश अनावर झाला। काही क्षणांपूर्वी वाढदिवसाच्या आनंदात रमलेले कुटुंब दुःखात लोटले गेले। सदर घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जीवरक्षक व स्थानिक नागरिकांनी 5 जणांना पाण्यातून बाहेर काढले। चौघांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। डॉक्टरांनी तपासणी करत चौघांना मृत घोषित केले। रुपाली धनगर ही पाण्यात बुडताना वाचली। तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याने सावरगाव परिसरात संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।